नारळात पाणी भरपूर आहे. अशी घट्ट पिळून घ्यायची एकदम. फणसाच्या पाऱ्याची जी भाजी होते ना, सेम तशीच दिसते ना. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, पावसाळा जेव्हा येतो त्यावेळेस बरेच अशा रानामध्ये, इकडे डोंगरामध्ये बऱ्याच अशा रानभाज्या खायला मिळतात. पण पावसाच्या आधी मे महिन्यामध्ये, म्हणजे मेच्या एंडिंगला आपल्याला एक रानभाजी खायला मिळते, ती म्हणजे कुड्याची फुलं. कुड्याची फुलं, त्यानंतर मग आपल्याला पावसाळ्यामध्ये कुड्याच्या शेंगा पण खायला मिळतात. त्या वेगवेगळ्या प्रकारमध्ये त्याची भाजी बनवतात. तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहे ती कुड्याच्या फुलांपासून कशी भाजी होते ती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आम्ही आता इकडे डोंगरामध्ये आलेलो आहे. इकडे जरा फुलं वगैरे काढू आणि त्यानंतर मग घरी जाऊ. इकडे चिक्कू आहे, बेबी आणि पिऊ, असे आम्ही चौघजण इकडे आलो आहे. आता फटाफट फुलं काढूया आणि नंतर मग घरी जाऊया. इकडे हे बघा, कुड्याची फुलं आता भरपूर बघायला मिळतात आपल्याला. इकडे हे बघा, ह्या साईडला पण आहेत. आता जिकडे जिकडे थोडे थोडे मिळतात ते आपण काढूया. हे बघा, भरपूर असे आले तिकडे. चला, आज जरा वातावरण चांगलं आहे संध्याकाळचं. आणि आता बरेचसे मंडळी आहेत ना, दुपारचे कोण बाहेर पडत नाहीत, संध्याकाळचे बाहेर पडतात. आता दुपारी खूप ऊन असतो आणि आता आम्ही पण ह्या वेळेस आलेलो आहे. संध्याकाळचे बरोबर 6:30 झालेत आणि आम्ही इकडे आलो आहे. आणि इकडे ह्या डोंगरात ह्या साईडला बघितलं ना, बरेच असे कुड्याची झाडं बघायला मिळतात. हे बघा, ही आता फुलं आपण काढून घेऊ. हे बघा, एवढी सगळी आम्ही फुलं काढलेली आहेत. हे बघा, मस्त. कुड्याच्या फुलांची भाजी ही औषधी आहे, पोटाच्या विकारांसाठी खूप गुणकारक आहे. तर आज आपण त्याची भाजी करणार आहोत. चला, मस्त सूर्यास्त होतोय आणि आपण आता घरचा रस्ता धरलेला आहे. हे बघा, अशी सरळ वाट आहे. तर आपण डोंगरातून एवढी सगळी फुलं काढून आणलेली आहेत. आता त्याची फुलं सेपरेट करूया. हे बघा, असे अशाकडे सेपरेट करून घेऊया सर्व फुलं. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि बाहेरचं वातावरण बघा. हे बघा, फुलं सेपरेट केलेली आहेत आणि एवढी ही फुलं निघालेली आहेत. आणि ही फुलं आता आम्ही उकडून घेणार आहेत. ओके, कढईमध्ये आम्ही थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता फुलं उकडून घेणार आहे. तर आपल्या इथं पाणी उकळलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण भाजी घालून घेऊया. आपण सगळी भाजी एकत्र टाकलेली आहे. थोडंसं पलिता मारूया त्याच्यावरती. दहा मिनटं आपण शिजवून घेऊया तिला. मस्त उकळी आली आहे. किती टाईम ठेवणार याला आता? 10 मिनटं शिजव. ओके, 10 मिनटं शिजली की नंतर मग आपण घेणार, कारण ह्याला ना चीक असतो या फुलांना. तर तो चीक पण आहे ना कसा सेपरेट होऊन जातो. नारळात पाणी भरपूर आहे, गोड गोड पाणी. चिकू पितो, पी. तर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे कांदा, लसूण आणि अजून काय टाकणार आहेस? खोबरं. खोबरं नंतर टाकणार ना वरतून? ओके, मिरची वगैरे टाकणार आहेस? ओके, लाल मसाल्यामध्ये करणार आहे आजची भाजी. हे बघा, फुलं मस्तपैकी उकडवून घेतलेली आहेत आणि आता जरा पिळायची, ते त्यातलं पाणी काढायचं फक्त. हे बघा, असं घट्ट पिळायची एकदम. म्हणजे आपण ही भारग्याची भाजी वगैरे बनवतो त्यासारखीच ना, सेम?
म्हणजे थोडासा असं कडवटपणा काढून टाकायचा त्यातला. आणि आम्हाला वाटलं नव्हतं एवढी फुलं होतील ती. कारण ही कशी शिजल्यानंतर पाळाभाजी असू दे किंवा फुलांची शिजल्यानंतर आहे ना कशी जरा कमी होते, पण एवढी कमी नाही झाली. अशी घट्ट पिळून घ्यायची एकदम. चुलीवरचे टोप बघा कसले काळे काळे होतात एकदम. आणि मेन म्हणजे त्याला चव येणार आहे चांगली अशी चुलीवरती आपण बनवणार नाही भाजी, तर ते चुलीवरची एक चव वेगळी लागते. हे बघा एकदम घट्ट पिळून घेतलेली आहे आणि भाजी बघा केवढीशी झाली. आणि आपल्याकडे ज्या सीझनला ज्या भाज्या मिळतात ना त्या खाल्ल्या पाहिजेत त्यावेळेस त्या भाजीचं खूप महत्त्व असतं आपल्या शरीरासाठी. चला इकडे एक कढई ठेवलेली आहे. आजची भाजी ह्या कढईमध्येच बनवणार आहे. इकडे टाकलं आहे जिरं गेलेलं आहे आता, आणि लसूण. चुलीजवळ जेवण बनवायला कसं वाटतंय? माझ्याकडे बघून काय वाटतं? घामाघूम. कारण गरमी एवढी होते आणि चुलीवर जेवण बनवणं किती कठीण काम आहे, कारण सवय नाही ना याची त्यामुळे. आणि गावची लोक आहेत त्यांना अशी चुलीची सवय असते, तर त्यामुळे काय वाटत नाही एवढं. बघा मस्त कांदा फ्राय होतोय. आणि इकडे चिकू पण आलेला आहे. चिकू आणि मी दोघांनी मस्तपैकी सेम टी शर्ट घातलेला आहे. आणि चिकू आज भाजी ट्राय करणार आहे. आम्ही ज्या वेळेस फुलं आणलेली ना तेव्हाच तो बोलला की मी ही भाजी खाणार नाही, पण त्याला आम्ही भरवणार आहे. ही गेलेली आता हळद. हे बघा लाल तिखटमध्ये ही भाजी बनवायची आहे. आणि हा लाल मसाला जो आम्ही मुंबईला वाटलेला तोच लाल मसाला मी इकडे घेऊन आलेला आहे. त्याचा कलर बघा किती छान आहे. आणि हे चवीप्रमाणे मीठ. भाजीचे गोळे आता असे थोडे कुस्करून टाकायचे. आता याला जास्त टाइम नाही जाणार ना, आपण पालाभाजी बनवतो तशीच जास्त वेळ जाणार नाही. थोडी फ्राय करायची मसाल्यामध्ये. आपण आता इथे खोबरं टाकून घेऊया भाजीमध्ये. झाकण ठेवूया जरासं, थोडीशी वाफ येईल ना त्याच्यावर. हे बघा थोडा वेळ झाकण ठेवलेलं होतं आणि खोबरं वगैरे टाकलेलं आहे. मस्त आपली फुलांची भाजी, कुड्यांच्या फुलाची भाजी रेडी झालेली आहे. फणसाच्या पाऱ्याची जी भाजी होते ना सेम तशीच दिसते ना. तर बघूया जी चव कशी असणार आहे.
चला तर या भाजी खायला फुलांची. मस्त एक बाईट. कशी झाली? मस्त ना. पहिल्यांदा खाल्ली असेल ना? खाल्ली अगोदर. एक नंबर झाले भाजी पण. तर मंडळी फायनली जेवण झालं आहे आणि भाजी तर एक नंबर लागलेली. आणि कुड्याच्या फुलांची जी भाजी आहे ती मेच्या एंडिंगपर्यंत भेटते आणि आता थोडी फुलं कमी होतील. आता शेंगा धरायला सुरुवात होतील. आता पुढच्या महिन्यात मान्सून चालू होईल, त्यानंतर मग त्याला शेंगा धरणार आहे. शेंगांची पण वेगवेगळ्या प्रकारमध्ये भाजी केली जाते. जशी जवल्यामध्ये वगैरे टाकून नॉनव्हेजमध्ये पण ती बनवली जाते. खूप छान लागते. त्याला पण चीक असतो, ते पण उकडवून नंतर मग थोडेसे पिळावे लागतात. असं सर्व प्रोसेस आहे. हे आपल्या डोंगरात इकडे बऱ्याच अशा भाज्या, रानभाज्या वगैरे मिळतात. जशी आता भार्ग्याची भाजी वगैरे मिळायला सुरुवात होईल, जसं पाऊस वगैरे चालू होईल ना, त्यानंतर टाकळ्याची भाजी. पावसाळ्यात खूप साऱ्या अशा जंगली भाज्या खायला मिळतात. तर त्यावेळेस त्या खाल्ल्या पाहिजेत. तर चला, हा आजचा व्हिडिओ, आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तर कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गावच्या व्हिडिओचा आनंद घेत.